स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्षांना देखील आदिवासी समाजाची किंवा मागासवर्गीय समाजाची जी आजही परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे। सभापती महोदय, आदिवासी समाज हा या देशातला मूळ निवासी समाज आहे। त्यांचा या इथल्या असलेल्या जल जंगल जमीनवर खऱ्या अर्थाने अधिकार जर कोणाचा असेल तर तो आदिवासी समाजाचा आहे। आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामधला चोपडा सारखा तालुका असेल, या सगळ्या तापी खोऱ्यामध्ये, त्याचबरोबर नाशिकमधला इगतपुरी असेल, त्र्यंबक असेल, पेठ सुरगाणासारखे तालुके असतील आणि आमच्या नगर जिल्ह्यामधला अकोले तालुका असेल, या सगळ्या तालुक्यांमध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे अत्याचार चाललेले आहेत हे देखील आम्ही सातत्याने पाहतो। इथे अनेक चर्चा झाली, अनेक लोकांनी सांगितलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्षांना देखील आदिवासी समाजाची किंवा मागासवर्गीय समाजाची जी आजही परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे।